नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक सोनवणे सर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. इयत्ता 12वी कॉमर्स विषय बुककीपिंग अँड अकाउंटन्सी 3 नंबरचं चॅप्टर आपलं सुरू आहे. 3 नंबरचा धडा आपला सुरू आहे. त्या धड्याचं नाव आहे रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. त्या चॅप्टरचं नाव आहे रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. रिकन्स्टिट्यूशन होणं म्हणजे पुनर्मूल्यांकन होणं, म्हणजे जुनी संस्था आहे त्या जुन्या संस्थेचं आपल्याला पुनर्मूल्यांकन करायचं आहे. म्हणजे जसं एखादा व्यक्ती काय करतो, जुनं घर असतं आणि त्याच्याकडे पैसे कमी असतात, पूर्ण घर पाडून बांधण्याची त्याची ऐपत नसते किंवा हिंमत नसते, मग तो काय करतो, त्याच घराची डागडुजी करत असतो, तेच घर पुन्हा नव्याने दुरुस्त करत असतो. म्हणजे पत्र गिळत असेल तर ते पत्रे काढतो, त्याला पत्रे टाकत असतो. एखाद्याला वाटलं की नाही आपल्याला ही भिंत पडलेली आहे, फक्त भिंतच बांधायची आहे, तो ती भिंत बांधत असतो. म्हणजे काय केलं, फक्त आपण घराचं रिनिवेशन केलं. ते घर पुन्हा बांधलं का आपण? नाही, घर होतं, फक्त आपण नवीन बांधलं नाही, तर त्याच्यामध्ये काय केला, फक्त बदल केला, त्याच्यामध्ये काही सुधारणा केली, काही त्याच्यातले पार्ट बदलले. त्याला आपण म्हणत असतो रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे जुनी भागीदारी संस्था आहे तिचं आपलं पुनर्निर्माण करायचं आहे. आता पुनर्निर्माण का होतं हे तुम्हाला लास्ट पिरियडला मी सांगितलं की ज्यावेळेस जुन्या भागीदारांना भांडवलाची गरज भासते किंवा जुन्या भागीदारांना सतत लॉस होतो किंवा त्यांचं मॅनेजमेंट कुठेतरी कमी पडतं आणि त्यांना निर्णय क्षमता होत नाही, त्यावेळेस ते नवीन पार्टनरला ॲडमिट करण्याचा किंवा प्रवेश देण्याचा निश्चय करतात आणि ते नवीन पार्टनरला त्यांच्याकडे काय देतात, प्रवेश देतात. त्यालाच आपण म्हणतो ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. मग तो नवीन पार्टनर येताना भांडवल आणत असतो. त्या भांडवलाचा उपयोग त्या जुन्या पार्टनरशिप फर्मला होतो, म्हणजे त्यांचं भांडवल इन्क्रीज होत असतं, आपोआप कॅपिटल वाढत असतं. त्याचबरोबर तो येताना गुडविल पण आणत असतो. गुडविल म्हणजे एक प्रकारची पत, नावलौकिक, पण इथं पैसा आहे. गुडविल म्हणजे एक प्रकारचा पैसा आहे, तो येताना पैसा पण आणत असतो. मग तो पैसा, ते कॅपिटल यांच्या जोरावरती तो व्यवसाय पुन्हा एकदा नव्याने सुरू होतो. पण नवीन पार्टनर आल्या कारणानं त्या संस्थेमध्ये काही बदल होत असतात. ते बदल आपण पाहिलेले आहे, चेंज इन द व्हॅल्यू ऑफ असेट अँड लायबिलिटी. त्या असेट आणि लायबिलिटीच्या किमती काय होतात, जुन्या बदलतात. म्हणजे जुनी जर एखादी बिल्डिंग असेल, एखादं फर्निचर असेल, एखादं मोटर कार असेल, त्या जुन्या पार्टनरशिप फर्मच्या ह्या ज्या असेट आहे, बिल्डिंग, फर्निचर, मोटर कार, मशिनरी, त्या असेटच्या किमती नवीन पार्टनर आल्या कारणानं त्यांचं पुनर्मूल्यांकन करावं लागतं, त्यांची किंमत पुन्हा निश्चित करावी लागत असते. मग त्या असेटची किंमत बदलते, त्या लायबिलिटीची किंमत बदलते. आणि बदल 2 शब्दांमध्ये आहे फक्त. बदल म्हणजे कमी होणे किंवा जास्त होणे, कमी होणे किंवा जास्त होणे. मग असेटची किंमत जास्त झाली, आपल्या असेटची किंमत जास्त झाली, आपल्या मोटर कारची किंमत जास्त झालेली आहे. माझी मोटर कारची किंमत 1 लाख रुपये आहे, पण नवीन पार्टनर आला आणि नवीन पार्टनरने त्या मोटर कारची किंमत 1,50,000 रुपये केली. काय होईल, आपला प्रॉफिट होईल की लॉस होईल? आपला प्रॉफिट होणार आहे, कारण की 1 लाखाची मोटर कार त्याने 1,50,000 रुपये मूल्यांकनामध्ये धरली, म्हणजे नक्कीच आपल्या असेटची किंमत वाढली, आपला प्रॉफिट झाला. पण तीच जर मोटर कार 1 लाख रुपये किंमत आहे आणि नवीन पार्टनर आला आणि त्याने त्याची किंमत 80,000 रुपये जर केली असेल, तर म्हणजे आपले 1 लाखावर मोटर कार नवीन पार्टनर आल्या कारणानं त्याने 80,000 रुपये किंमत केली, म्हणजे तिचं मूल्यांकन कमी केलं असेल, डिक्रीज झाली असेल, त्याची किंमत डेप्रिसिएट झाली असेल, कमी झाली असेल, तर आपला नक्कीच तिथं काय होत असतो, लॉस होत असतो. मग असं ॲसेट आणि लायबिलिटीच्या किमती नवीन पार्टनर आल्या कारणाने बदलतात. आणखी काय बदल होत असतो, चेंज इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा रेशो पण बदलतो. कारण की का, तर जुने पार्टनर 2च होते, तो रेशो त्या दोघांचाच होता फक्त. आता पार्टनर झाले 3, म्हणजे आता तिघांचा रेशो असणार आहे. म्हणजे होणारा नफा किंवा तोटा जुन्या काळात किंवा जुन्या भागीदारी संस्थेमध्ये फक्त दोघांना वाटला जायचा, पण आता होणारा किंवा जो काही प्रॉफिट असेल, लॉस असेल, तो आपल्याला काय करायचा आहे, तिघांमध्ये पण त्यांच्या रेशोमध्ये काय करायचं असतो, काही वाटायचं असतं त्यांना. जुन्या रिव्हॅल्युएशनच्या असेट अँड लायबिलिटीच्या मध्ये होणारा प्रॉफिट किंवा लॉस तो जुन्या 2 पार्टनरला द्यायचा आहे, पण पुढे ज्या काही वाटाघाटी होणार आहे
त्या तिघांमध्ये करायच्या असतात. म्हणून त्यासाठी चेंज इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्यांचा रेशो पण बदलत असतो. आणि तिसरा बदल काय होत असतो? चेंज इन द मॅनेजमेंट, व्यवस्थापनामध्ये पण त्यांचा बदल होत असतो. कारण की व्यवस्थापनामध्ये जुने 2 लोक होते, आता नवीन व्यक्ती आला. त्या नवीन व्यक्तीच्या नॉलेजचा, त्याच्या स्किलचा, त्याच्या रिप्युटेशनचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो आणि त्याच्या जोरावरती आपण नवीन व्यवसाय सुरू करतो. म्हणून त्याला म्हणतात रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थेचं पुनर्निर्माण. त्यामध्ये पहिला टॉपिक आपण क्लिअर करतोय, ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. लास्ट पिरियडला इंट्रोडक्शन दिलेलं होतं. त्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ॲडमिशन का द्यायचं आहे आपल्याला, मग ते तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर रिझन ऑफ पार्टनर, ॲडमिटेड न्यू पार्टनर, तुम्हाला रिझन पण दिले होते, मी नवीन पार्टनरला काय ॲडमिट करायचं आहे. आज आपल्याला पुढचा पॉईंट क्लिअर करायचा आहे. त्या पॉईंटचं नाव आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट. अकाउंटिंग ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला कोणकोणते अकाउंट तयार करायचे, इथं काय काय तयार करायचं. जसं फायनल अकाउंट म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट उभं राहत असतं. म्हणजे त्या ट्रीटमेंट केल्या आपण. तसं ॲडमिशन ऑफ ए पार्टनरमध्ये आपल्याला कोणकोणते अकाउंट तयार करायचे आहेत, तर आपल्याला सगळ्यात पहिलं अकाउंट तयार करायचं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन म्हणजे पुनर्मूल्यांकन. त्यालाच दुसरं एक नाव आहे, ते नाव म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. रिव्हॅल्युएशनलाच दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे ह्या दोन्हीपैकी कोणतंही नाव आपल्याला पेपरमध्ये दिलं असेल तर आपल्याला व्यवस्थित ते तयार करता आलं पाहिजे. रिव्हॅल्युएशन अकाउंट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असेल, एकच आहे, फक्त त्याला 2 नावं दिलेली आहे. पेपरमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये सांगू शकतात प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. मग गडबडून जायचं नाहीये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट. आपण फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं होतं. इथं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे, ते वेगळं, हे वेगळं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट त्यालाच दुसरं नाव प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे. हे पहिलं अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. दुसरं अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर जे कोणी भागीदार आहे तुमचे 3, जुने 2 आणि नवीन आलेला 1, असे 3 भागीदार आहे. त्या तिघांचं मिळून एकत्रित आपल्याला एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचे, त्यांच्या भांडवलाचं अकाउंट तयार करायचं आहे. आणि तिसरं अकाउंट नाहीये, इट न्यू बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इट इज अ नॉट अ अकाउंट, इट इज अ स्टेटमेंट. ते स्टेटमेंट आहे, ते अकाउंट नाहीये. मग ते अकाउंट नसून आपल्याला ते स्टेटमेंट तयार करायचे. मग ते स्टेटमेंट तयार करत असताना आपल्याला नवीन पार्टनर आल्यानंतर हे न्यू बॅलन्स शीट तयार करायचे. न्यू बॅलन्स शीट. मग आता न्यू बॅलन्स शीट तयार करत असताना आपल्याला नवीन पार्टनर आल्यानंतर काय काय असेट आणि लायबिलिटीच्या किमती बदलल्या, कोणकोणत्या असेट आणि लायबिलिटीच्या किमती बदलल्या, त्या आता दाखवायच्या असतात नवीन बॅलन्स शीटला. पण ज्यांच्यामध्ये काहीच बदल झाला नाही त्या सुद्धा आहे तशाच घ्यायच्या असतात. म्हणजे ज्यांच्यात बदल होईल त्या बदलानुसार दाखवायच्या आणि ज्यांच्यात बदल होणार नाही त्या आहेत तशाच त्यांना आपल्याला काय करायचे असतात, दाखवायचे असतात. म्हणून न्यू त्याला शब्द दिलेला आहे, न्यू बॅलन्स शीट. म्हणजे प्रश्नामध्ये ओल्ड बॅलन्स शीट असणार आहे आणि उत्तरामध्ये तयार करताना आपल्याला न्यू बॅलन्स शीट तयार करायचं आहे. मग आता आपण एकेकाची माहिती क्लिअर करून घेऊया, काय आहे, कसं आहे हे अकाउंट, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण तयार होणार नाही. मग पहिलं अकाउंट आपण शिकणार आहोत रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. पहिला अकाउंट आपण क्लिअर करतोय रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. मग आता रिव्हॅल्युएशन होणं म्हणजे पुनर्मूल्यांकन होणं. मी सांगितलं नवीन पार्टनर आल्यानंतर ॲसेट आणि लायबिलिटीच्या किमती बदलतात. ॲसेटची किंमत बदलली म्हणजे एक तर जास्त होते किंवा कमी होते. ॲसेटची किंमत जर जास्त झाली असेल, म्हणजे मी सांगितलं उदाहरण दिलं तुम्हाला मोटर कारचं. मोटर कारची किंमत 1 लाख होती, नवीन पार्टनर आला त्याने 1,50,000 रुपये किंमत धरली, म्हणजे 50,000 रुपये त्याने वाढव धरले. याचा अर्थ असा झाला 1 लाखाची मोटर कार 1,50,000ला गेली, म्हणजे आपल्याला 50,000 रुपये काय होतोय, नफा होऊ राहिला, आपल्याला जास्त किंमत मिळू राहिली. आपल्या असेटची किंमत वाढली म्हणजे आपला प्रॉफिट होत असतो, आपला प्रॉफिट होत असतो. आणि ज्यावेळेस आपल्या असेटची किंमत कमी होते, मग नवीन पार्टनर आला, 1 लाखाची असेट आहे, त्याने 80,000 रुपये धरले असेल, तर 80,000 म्हणजे 20,000 रुपये आपले कमी मिळू राहिले आपल्याला, म्हणजे आपला तोटा होतोय, आपला लॉस होतोय तिथं. म्हणजे आपल्या असेटची किंमत काय झाली, कमी झाली. मग असेटची जर किंमत कमी झाली असेल
तर आपला तिथं लॉस झाला. ॲसेटची किंमत जास्त झाली असेल तर आपला प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, रिव्हॅल्युएशन, पुनर्मूल्यांकन. ॲसेटचं आणि लायबिलिटीचं पुनर्मूल्यांकन आपल्याला करायचं आहे आणि ते पुनर्मूल्यांकन करत असताना मग आपल्याला हे अकाउंट तयार करायचं आहे. मग हे अकाउंट तयार करत असताना इथं आपल्याला प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिट आणि लॉस झाला असेल तर लॉस. मग असं कोणतं अकाउंट आहे आपल्याकडं? 11वीला आपण शिकलेलो आहे अकाउंटचे 3 प्रकार असतात. पहिलं अकाउंट पर्सनल अकाउंट, दुसरं अकाउंट रिअल अकाउंट आणि तिसरं अकाउंट नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंट, इट इज द अकाउंट विच इज द रिलेटेड विथ द पर्सन और आर्टिफिशियल पर्सन. हे व्यक्ती आणि कृत्रिम व्यक्तींच्या संदर्भातलं अकाउंट आहे. रिअल अकाउंट, इट इज द अकाउंट ऑफ ॲसेट अँड प्रॉपर्टीज. हे मालमत्ता आणि संपत्तीचं अकाउंट आहे. आणि नॉमिनल अकाउंट, इट इज द अकाउंट विच इज रिलेटेड टू द एक्सपेन्सेस अँड इन्कम. हे खर्च आणि प्राप्तीचं अकाउंट आहे. म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये व्यक्तीचं नाव, कृत्रिम व्यक्तीचं नाव. रिअल अकाउंटमध्ये ॲसेट किंवा प्रॉपर्टी आणि नॉमिनल अकाउंटमध्ये तुमचा एक्सपेन्सेस इन इन्कम रेकॉर्ड करायचा असतो. मग इथं ॲसेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन होणार आहे, म्हणजे पुनर्मूल्यांकन होणार आहे. म्हणजे इथे एक तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे किंवा लॉस होणार आहे. ॲसेटची किंमत जास्त झाली तर तुमचा प्रॉफिट झाला, ॲसेटची किंमत कमी झाली की तुमचा लॉस झाला. म्हणजे इथं आपल्याला प्रॉफिट झाला म्हणजे इन्कम झाला, लॉस झाला म्हणजे आपला तोटा झाला. मग असं कोणतं अकाउंट आहे आपल्याकडं? पर्सनल, रिअल, नॉमिनलमध्ये असे एक अकाउंट आहे की ज्यामध्ये आपण एक्सपेन्सेस आणि इन्कम रेकॉर्ड करत असतो. ते अकाउंट कोणतं आहे? नॉमिनल अकाउंट आहे. काय रूल सांगतो नॉमिनल अकाउंटचा? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट ऑल expenses and losses, credit all income and gains. Debit all expenses and losses, credit all income and gain. Revaluation account, आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायचं आहे, म्हणजे पुनर्मूल्यांकन करायचं आहे. मग मी आत्ताच सांगितलं पुनर्मूल्यांकन होत असताना ॲसेटची किंमत वाढली तर आपला प्रॉफिट होतो, प्रॉफिट झाला म्हणजे आपला इन्कम झाला. ॲसेटची किंमत कमी झाली म्हणजे आपला लॉस झाला, लॉस झाला म्हणजे आपला काय झाला? एक्सपेन्सेस झाला, तोटा झालेला आहे. मग असा एक्सपेन्सेस आणि असा इन्कम, तर हे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, इट इज अ वन टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट. इज अ वन टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट. अँड रूल ऑफ नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. अकाउंट म्हटलं की त्याला 2 बाजू असतात, एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट. अकाउंट म्हटलं की त्याला 2 बाजू असतात, एक डेबिट आणि दुसरी काय असते? क्रेडिट. मग हे अकाउंट आहे, कोणतं अकाउंट आहे हे? रिव्हॅल्युएशन अकाउंट. कोणतं अकाउंट आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंट. याला 2 बाजू दिल्या आपण. एक अकाउंट म्हटलं की त्याला 2 बाजू यायलाच पाहिजे, डेबिट आणि क्रेडिट. डेबिट आणि क्रेडिट. मग इथं मी कच्चा अकाउंट एक तयार केलेला आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट, डेबिट आणि क्रेडिट. मग याला कॉलम असतात, पर्टिक्युलर, रुपीज, आणि इथे क्रेडिट साईडला पण पर्टिक्युलर्स, रुपीज. मी आत्ताच सांगितलं रिव्हॅल्युएशन अकाउंट इज अ वन टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट. ही हॅज अ 2 साइड, दॅट इज डेबिट अँड क्रेडिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट हे एक प्रकारचं नॉमिनल अकाउंट आहे आणि त्याला 2 बाजू आहे, डेबिट आणि क्रेडिट. मग डेबिट साईड ही काय असते आणि क्रेडिट साईड ही काय असते? तस कॉलम सांगितले तुम्हाला, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. आपल्याला मनाने काही करायचं नाही, आपल्या मनाने कुठलीही गोष्ट करायची नाही. आपल्याला रूल सांगतो, नियम आहे आपल्याकडं. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. रिअल अकाउंटचा रूल सांगतो आपल्याला. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. अँड नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. मग हे जे आहे नॉमिनल अकाउंटचा रूल आपल्याला काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. मग आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट इज अ वन टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. रिव्हॅल्युएशन अकाउंट इज अ वन टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट. ही हॅज द 2 साइड, डेबिट आणि क्रेडिट. आपल्या मनाने नाही जायचं. काय सांगतं रूल आपल्याला? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस.
म्हणजे डेबिट साईडला सर्व प्रकारचे तुमचे एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस अँड लॉसेस आले पाहिजे. आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, म्हणजे क्रेडिट साईडला तुमचा काय आला पाहिजे, सर्व प्रकारचा इन्कम अँड गेन्स. म्हणजे आफ्टर द ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, नवीन पार्टनरच्या ॲडमिशन नंतर ज्या असेट आणि लायबिलिटीच्या किमती बदलणार आहेत, त्या बदलणाऱ्या असेट आणि लायबिलिटीच्या किमती आपल्याला इथं रेकॉर्ड करायच्या आहेत. मग जर असेटची किंमत वाढली असेल तर तुमचा इन्कम होणार आहे, आणि असेटची किंमत कमी झाली असेल तर तुमचा एक्सपेन्सेस होणार आहे. तेच जर लायबिलिटीची किंमत वाढली असेल, लायबिलिटीची किंमत वाढली असेल तर तुमचा एक्सपेन्सेस होणार आहे, आणि लायबिलिटीची किंमत कमी झाली असेल तर तुमचा इन्कम होणार आहे. उलट आहे थोडंसं, असेटची किंमत वाढली रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, असेटची किंमत कमी झाली रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्या उलट लायबिलिटीची किंमत वाढली का रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि लायबिलिटीची किंमत कमी झाली की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला रेकॉर्ड करायचं असतं. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज अ वन टाइप ऑफ नॉमिनल अकाउंट. रूल ऑफ नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. आणि त्या रूलनुसार डेबिट साईडला सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईडला सर्व प्रकारची इन्कम रेकॉर्ड करणारे आपण. मग आपल्याला हे अकाउंट तयार केल्यानंतर एक्सपेन्सेस इन्कम जिथं असतो तिथं आपल्याला शोधावा लागतो प्रॉफिट अँड लॉस. मग प्रॉफिट कोणता, तर रिव्हॅल्युएशन प्रॉफिट और रिव्हॅल्युएशन लॉस. मग कसा शोधायचा आहे तो आपल्याला, मग तो शोधण्यासाठी आपल्याला प्रॉफिटचं सूत्र आहे आपल्याकडं, प्रॉफिट इज इक्वल टू क्रेडिट मायनस डेबिट. मग क्रेडिट साईडची टोटल करायची, त्यामधून डेबिट साईडची टोटल वजा करायची, मग तुम्हाला प्रॉफिट मिळतो. तो प्रॉफिट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या पुढे लिहायचा आहे डेबिट साईडला. जर डेबिट मायनस क्रेडिट झालं तर तुम्हाला लॉस मिळतो, आणि तो लॉस रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या पुढे घ्यायचा आपल्याला क्रेडिट साईडला घ्यायचा असतो. आणि हा प्रॉफिट आणि लॉस आपला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय करावा लागतो, ट्रान्सफर करावा लागत असतो. जर प्रॉफिट आला असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि जर लॉस आला असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला तो आपल्याला काय करायचा असतो, रेकॉर्ड करायचा असतो. म्हणजे अशा रीतीने हे रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे, आणि रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आणि रिव्हॅल्युएशन लॉस आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट का तयार करायचं, टू फाइंड आउट रिव्हॅल्युएशन प्रॉफिट और रिव्हॅल्युएशन लॉस. प्रॉफिट अँड लॉस शोधण्यासाठी, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट रिव्हॅल्युएशन लॉस शोधण्यासाठी आपले रिव्हॅल्युएशन अकाउंट काय करायचं आहे, तयार करायचं असतं. मग ते तयार करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याकडून चूक होता कामा नये यासाठी फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट आपण क्लिअर असणं गरजेचं आहे. ॲसेटची किंमत वाढली की आपला इन्कम, आणि लायबिलिटीची किंमत कमी झाली की आपला इन्कम. ॲसेटची किंमत कमी झाली की आपला एक्सपेन्सेस, आणि लायबिलिटीची किंमत वाढली की आपला एक्सपेन्सेस. एवढं नेहमी लक्षात ठेवायचं वाक्य, 4 वाक्य आहे ते व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे. ॲसेटची किंमत कमी झाली एक्सपेन्सेस, ॲसेटची किंमत जास्त झाली लायबिलिटीची किंमत जास्त झाली एक्सपेन्सेस, ॲसेटची किंमत वाढली इन्कम, आणि लायबिलिटीची किंमत वाढली की काय होत असतो, आपल्याला एक्सपेन्सेस होत असतो. मग ह्यानुसार आपल्याला हे रिव्हॅल्युएशन अकाउंट काय करायचे, प्रिपेअर करायचं आहे. त्यासाठी व्यवस्थितरित्या रिव्हॅल्युएशन अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, आणि त्या रूलनुसार सांगतं डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. या रूलनुसार हे अकाउंट आपल्याला काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे व्यवस्थितरित्या. पुढचा अकाउंट आपण क्लिअर करणार आहोत नेक्स्ट पिरियडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट.